महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या तापोळा बामणोली परिसरात सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी जवळपास कोयना जलाशयाचा 90 ते 100 किलोमीटरचा बॅकवॉटरचा परिसर आहे. आपण पाहू शकता की कोयना धरणापासून हा जलाशय जो आहे तो विस्तीर्ण असा पसरलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी 2 दिवसाच्या मुक्कामी आले आहेत. खरं तर आपण पाहिलं तर अनेक विकास कामं जी आहेत ती या भागामध्ये झालेली आहेत. पर्यटन विकास आराखडा या ठिकाणी केलेला असल्यामुळं आपण पाहिलं तर प्रामुख्यानं पर्यटनाला या ठिकाणी मोठी चालना मिळालेली पाहायला मिळत आहेत. प्रामुख्यानं दुर्गम भागाला जोडणारा जो पूल आहे तो देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीतच आता या ठिकाणी होतोय आणि याबरोबरच मुनावळे जो भाग आहे या कोयना जलाशयाच्या बॅकवॉटरच्या परिसरातच, तर त्या ठिकाणी देखील मोठं जलपर्यटन जे आहे ते या भागामध्ये आता पाहायला मिळतंय. यामुळं राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते सध्या या तापोळा भागाला आवर्जून भेट देत आहेत. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर या भागातील लोकांचा जो उदरनिर्वाहाचं साधन जे आहे ते पर्यटन आहे आणि त्या अनुषंगानं बोटिंगचा व्यवसाय देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. त्यामुळं एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2-2.5 वर्षाची जी कारकीर्द जी पाहिली तर त्यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणात जो दुर्गम भाग या ठिकाणी म्हणला जातो त्याचा देखील कायापालट केलेला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरामन सुशांत सह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.